हॅलो, नमस्कार. मी ऋषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऋषाली एक्सप्लेनमध्ये. आज आपण न्यूट्रिशन व्हॅल्यू बघणार आहोत ग्रेप्सची. ग्रेप्समध्ये कोणते विटॅमिन्स, कोणते मिनरल्स आपल्यासाठी उपयोगी आहेत ते आज आपण बघणार आहे इन शॉर्टमध्ये. द न्यूट्रिशन पॉवर ऑफ ग्रेप्स. डिस्कवर द रिच न्यूट्रिशन प्रोफाईल अँड हेल्थ बेनिफिट्स ऑफ इनकॉर्पोरेटिंग ग्रेप्स इन टू अवर डेली डाएट. काय आपल्या डेली डाएटमध्ये ग्रेप्सची व्हॅल्यू आहे, महत्व आहे हे आपण बघणार आहे. This presentation explore everything from micro and micronutrients to practical tips for enjoying. प्रॅक्टिकल टिप्स आपल्याला भेटणार आहे की कसं आपल्याला न्यूट्रिशन गरजेचं आहे ग्रेप्सचं. चला आता स्टार्ट करूया. मायक्रोन्युट्रिएंट्स इन ग्रेप्स. फर्स्टली कार्बोहायड्रेट 23 grams, that means 8% daily value, provide quickly energy, a natural and readily available fuel source for your body. कार्बोहायड्रेटने लगेच आपल्या बॉडीला फ्युएलचा सोर्स अवेलेबल होतो किंवा लगेच एनर्जी आपल्याला भेटते ग्रेप्स खाल्ल्यानंतर. देन डायटरी फायबर 1 gram, दॅट मीन्स 4% डेली व्हॅल्यू, सपोर्ट्स डायजेस्टिव्ह हेल्थ अल्दो नॉट हाय, इट कन्ट्रीब्यूट टू गट्स रेग्युलेशन. आणि ग्रेप्समध्ये जे काय फायबर्स आहेत ते जास्त नाही, पण जेवढे आहेत तेवढे आपल्या गट्स रेग्युलेशनसाठी किंवा गट्स हेल्थसाठी खूप हेल्पफुल आहे. ते नॅचरल शुगर 20 grams sugar for sweet taste, primarily glucose and fructose, offering immediate energy. ग्रेप्समध्ये जी प्रॉपर फ्रूट शुगर असते तीच प्रेझेंट असते. ग्रेप्समध्ये शुक्रोज प्रेझेंट नसतं, फक्त ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. फ्रूट शुगरच ग्रेप्समध्ये प्रेझेंट असते. देन प्रोटीन अँड फॅट 1 gram प्रोटीन, लो इन फॅट अँड कोलेस्ट्रॉल फ्री, मेक ग्रेप्स लेन्स अँड हार्ट हेल्दी स्नॅक्स. 1 gram स्मॉल अमाऊंटमध्ये प्रोटीन प्रेझेंट असतात, बाकी फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल फ्री असतं ग्रेप्स, म्हणूनच ते हार्ट हेल्थमध्ये पण आपल्याला बेनिफिट्स देतात. ग्रेप्स आर द बॅलन्स सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट विथ अ नॅचरली ऑफरिंग शुगर प्रोव्हाइडेड क्विकली एनर्जी अँड अ स्मॉल बट बेनिफिशियल अमाऊंट ऑफ फायबर. देन इसेन्शियल विटॅमिन्स. ग्रेप्स contain a spectrum of vitamins crucial for body function, contributing to overall well-being. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जे काही विटॅमिन्स लागतात ते ग्रेप्समध्ये प्रेझेंट असतात. विटॅमिन सी 2% डेली व्हॅल्यू, सपोर्ट इम्युनो फंक्शन अँड स्किन हेल्थ. इम्युनो सिस्टीममध्ये आणि स्किन हेल्थमध्ये विटॅमिन सी छान काम करते. देन विटॅमिन के सिग्निफिकंट फॉर ब्लड क्लोटिंग अँड बोन हेल्थ. ब्लड क्लोटिंगमध्ये आणि बोन हेल्थमध्ये विटॅमिन के हेल्पफुल आहे. Then vitamin A and B complex present in a small amount, aiding vision and metabolism. विटॅमिन ए व्हिजन मध्ये आणि बी कॉम्प्लेक्स हा आपल्या मेटाबॉलिझम मध्ये हेल्पफुल येतो आपल्याला. देन की मिनरल्स इन ग्रेप्स. आता कोणते कोणते मिनरल्स येतात ग्रेप्स मध्ये? ग्रेप्स प्रोव्हाइड विटल मिनरल्स एसेन्शियल फॉर मेंटेनिंग व्हेरियस बॉडीली फंक्शन्स. आता पोटॅशियम 240 मिलीग्रॅम, 7% डेली व्हॅल्यू, crucial for health and blood pressure regulation. हार्ट हेल्थमध्ये आणि ब्लड प्रेशर रेग्युलेशनमध्ये पोटॅशियम हेल्पफुल आहे. देन कॅल्शियम 2% डेली व्हॅल्यू, सपोर्ट स्ट्रॉंग बोन्स अँड टीथ. कॅल्शियम बोन्ससाठी आणि टीथसाठी आपल्याला हेल्पफुल आहे. देन आयर्न 2% डेली व्हॅल्यू, बेस विटाल फॉर द ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट अँड एनर्जी. ऑक्सिजनच्या ट्रान्सपोर्टसाठी आयर्न्स आपल्याला हेल्पफुल आहे. देन लो सोडियम अप्रॉक्सिमेटली 15 milligram, that means 1% daily value base, beneficial for maintaining healthy blood pressure. सोडियम आपला हेल्दी ब्लड प्रेशरसाठी उपयोगी असतो, तो स्मॉल अमाऊंटमध्ये ग्रेप्समध्ये प्रेझेंट असतो. देन हेल्थ बेनिफिट्स ऑफ ग्रेप्स. आता हेल्थ बेनिफिट्स काय ग्रेप्सचे? हार्ट हेल्थ, रिच इन अँटीऑक्सिडंट दॅट सपोर्ट्स कार्डिओव्हॅस्क्युलर वेलबिंग. कार्डिओव्हॅस्क्युलर जे आपलं फंक्शनिंग असतं हे चांगल्या प्रकारे ग्रेप्समुळे ठेवलं जातं. नंतर कॉग्निटिव्ह फंक्शन, अँटीऑक्सिडंट मे कन्ट्रीब्यूट टू इम्प्रूव्ह ब्रेन हेल्थ अँड मेमरी. ब्रेन हेल्थ आणि मेमरीमध्ये ग्रेप्स हेल्पफुल आहेत. देन आय हेल्थ, सर्टन अमाऊंट मे प्रोटेक्ट अगेन्स्ट एज रिलेटेड मस्क्युलर डिजनरेशन. जे काय वयानुसार जे काय डोळ्यांची हेल्थ आपली कमी होते ती ग्रेप्समुळे टिकवून ठेवली जाते. अँटी इन्फ्लॅमेटरी मे रिड्यूस इन्फ्लॅमेशन अँड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस इन अ बॉडी. बॉडीवरती जे काही सूज असेल किंवा जे इन्फ्लॅमेशन असेल
ते ग्रेप्सनी कंट्रोलमध्ये राहतं. देन एनर्जी बूस्ट, नॅचरल शुगर प्रोव्हाइड अ क्विक अँड सस्टेन्ड एनर्जी रिलीज. फ्रूट शुगर असल्यामुळे आपल्याला लगेच एनर्जी रिलीज केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. डायजेस्टिव्ह एड, डायटरी फायबर कंटेंट प्रमोट्स हेल्दी डायजेशन अँड रेग्युलेटरी. जर आपलं डायजेशन खराब असेल, जर आपलं गटची हेल्थ खराब असेल, तर त्याच्यामुळे यूज करण्यास आपल्याला डॉक्टरकडनं सजेस्ट केलं जातं. हे आपल्या आहारामध्ये प्रत्येक फूडचा आपण समावेश केलाच पाहिजे. शुगर कंटेंट अँड कन्सिडरेशन, हाय नॅचरल शुगर. ग्रेप्समध्ये हाय नॅचरल शुगर असते. With a 20 grams of a natural sugar per serving, grapes are a sweet treat. 5/20 rules application, that means 20 gram of sugar represent 40% of a daily value, म्हणजेच DV, indicating a high sugar content. Moderation is key. Individual with a diabetes or sugar sensitive should consume grapes in a moderation. ज्यांना डायबेटीस आहे किंवा ज्यांना शुगरची सेन्सिटिव्हिटी, अशा लोकांनी ग्रेप्सचा अगदी मोजून मापून प्रमाणात त्याने सेवन केलं पाहिजे. त्याने मॉडरेट रेटमध्ये त्याने त्याचा वापर केला पाहिजे, यूज केला पाहिजे. ब्लड शुगर मॅनेजमेंट, पेअरिंग ग्रेप्स विथ प्रोटीन्स अँड हेल्दी फॅट्स कॅन हेल्प्स मिटिगेट शार्प ब्लड शुगर स्पाइक्स. ब्लड शुगर मॅनेजमेंटमध्ये पण ते एक कॉम्बिनेशन करून आपण यूज करू शकतो ग्रेप्स, पण अगदी व्हॅल्युबल ॲड करून, अगदी योग्य प्रमाणात आपण आहारात त्याचा समावेश करू शकतो. इन्क्लुडिंग ग्रेप्स इन अ हेल्दी डाएट. आता हेल्दी डाएटमध्ये ग्रेप्सची कसा आपण समावेश करू शकतो. फर्स्टली स्नॅक्स, फ्रेश और फ्रोझन. एन्जॉईंग देम ॲज अ रिफ्रेशिंग हायड्रेटिंग स्नॅक्स स्ट्रेट फ्रॉम द फ्रीज और फ्रोझन फॉर अ कूल ट्रीट. थंड जो काही असेल किंवा जे कूल फ्री ट्रीटमेंट न वापरता पण डायरेक्टली त्याचा एक स्नॅक्स म्हणून वापर करू शकतो. इनहान्स मील्स, ॲड टू सलाड फॉर द ब्रश द स्वीटनेस और मिक्स into the yogurt and oatmeals for adding flavor and nutrients. अदर जे काही न्यूट्रिशन व्हॅल्यू असलेले जे काही पदार्थ असतील ते ॲड करून आपण सलाडमध्ये पण ग्रेप्स यूज करू शकतो. देन ब्लेंड इंटू स्मूदी. स्मूदीमध्येही आपण ग्रेप्सचा यूज करू शकतो. यूज देम इन स्मूदीज फॉर द नॅचरल स्वीटनेस अँड टू बूस्ट नॅचरल न्यूट्रिशनल कंटेंट. म्हणजे त्याचा स्वीटनेस येण्यासाठी आपण ग्रेप्स स्मूदीमध्ये यूज करू शकतो. देन ग्रेप्स हे कन्झ्युम करताना, वापरताना ऑलवेज ते वॉश घेतले पाहिजे. इन्शुअर थ्रोली वॉश अंडर द रनिंग वॉटर. रनिंग वॉटरमध्ये ते वॉश केले पाहिजे. का तर त्याच्यावरती चिटकलेले जे पेस्टिसाइड्स असेल ते रनिंग वॉटरमध्ये ते धुवून निघून जातील. देन स्टोरेज अँड सर्विंग टिप्स. स्टोरेज कसं करू शकतो आपण, प्रॉपर स्टोरेज कसं करू शकतो आपण, त्याचा स्टोर अनवॉश ग्रेप स्टोर करताना ते अनवॉशच पाहिजे. इन देअर ओरिजिनल पॅकेजिंग और इन अ कम्फर्टेबल बॅग्स इन अ रेफ्रिजरेटर. जे काही ग्रेप्सचे कंटेनर भेटतात किंवा जे काही सीलबंद बॅग असते त्याच्यामध्ये आपण ग्रेप्सचे स्टोरेज करू शकतो फ्रीजरमध्ये व रेफ्रिजरेटरमध्ये. ऑप्टिमल फ्रेशनेस, कन्झ्युम विदिन अ 5 to 7 डे फॉर द बेस्ट टेस्ट अँड टेक्स्चर, इन्शुरिंग यू एन्जॉय देम ॲट अ देअर पीक. जर आपल्याला सर्वोत्तम टेस्ट घ्यायची असेल ग्रेपची, जर प्रॉपर टेस्ट आपल्याला जर ग्रेप्सची घ्यायची असेल तर ते आणल्यानंतर किंवा ते झाडावरून काढल्यानंतर 5 ते 7 दिवसात ते वापरायचे. त्याने त्याची प्रॉपर जी काही त्याची ओरिजिनल टेस्ट असते ती मेंटेन ठेवली जाते. अवॉइड प्रोसेस्ड ग्रेप प्रोडक्ट्स. OPG for the fresh grapes over juice or other processed item that's often contain added sugars. जे काही आपण ग्रेपचे प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट्स घेऊ किंवा त्याचे ज्यूस घेऊ त्याच्यामध्ये ॲडिशनल शुगर ॲड केलेलं असेल, त्याच्यामुळे प्रोसेस्ड ग्रेप्स घेणं अवॉइड केलं पाहिजे. कारण ऑलरेडी ग्रेप्समध्ये ओनली फ्रूट शुगर जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे. देन प्रॅक्टिस पोर्शन कंट्रोल. माइंडफुल पोर्शनिंग helps manage calories and sugar intake, especially for those mentoring their diet. जे कोणी डाएट आपलं करतंय त्यांनी प्रॉपर एका प्रॅक्टिस किंवा प्रॉपर वेनेच त्याचा नियोजन केलं पाहिजे आपल्या आहारामध्ये. ओव्हरऑल आता आपण ग्रेप्सची काय माहिती बघितली, काय आपल्याला समजलं, काय आपण समरीमध्ये बघूया. ग्रेप्स ॲज अ न्यूट्रिशियस चॉईस. न्यूट्रिशन डेन्स, low in calories, fat free and cholesterol free, making them a healthy snacks. Okay, versatile and easily incorporated into the various meals.
अँड स्नॅक्स फॉर द बॅलन्स डायट. ओके, बॅलन्स डायटमध्ये आपण त्याचा यूज करतो. देन पोटॅशियम अँड अँटीऑक्सिडंट, गुड सोर्स ऑफ पोटॅशियम and rich in antioxidant, supporting overall health. Then mindful consumption, natural sugar require mindful consumption, especially for those with a dietary restriction. ज्यांना डायटरी रेस्ट्रिक्शन आहे किंवा जे डाएट करतात त्यांच्यासाठी त्याचं कन्झम्पशन आपण एकदम मॉडरेट याच्यामध्ये केलं पाहिजे, माइंडफुल केलं पाहिजे त्याचं नियोजन खाताना. Grapes are a delicious and beneficial fruits offering a range of nutrition. Enjoy them fresh as a part of the balanced and healthy lifestyle. तुम्हाला ग्रेप्सचा तुम्हाला आहारामध्ये समावेश करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मिनरल्स, विटॅमिन्स आणि हेल्दी आपली लाईफस्टाईल मेंटेन केली जाते. त्याच्यामुळे ग्रेप्स हे आपल्या आहारामध्ये समावेश केलाच पाहिजे सीझनमध्ये ॲटलिस्ट. तुम्हाला ग्रेपची माहिती नक्कीच आवडली असेल. अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.